नमस्कार प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांचं स्वागत आहे. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सपंत. या मनानुसार एकमेकाला सहाय्यता केल्यास आपल्या सर्वांची प्रगती होणे शक्य असते. म्हणून एकमेकाला सहाय्यता करणे गरजेचे असते. आपल्या घरी बरेचसे लोक असतात किंवा एका कुटुंबात तुम्ही बघितलं असेल की बरेचसे भावंडं असतात आणि ज्या कुटुंबामध्ये पूर्ण भावंडं एकमेकांना मदत करत असतात व त्यांना एकमेकांच्या विकासासाठी प्रयत्न करत असतात, त्या घरातील प्रगती ही निश्चित होत असते. बरेचदा एखाद्या भावंडावरती अडचण आली असते, तेव्हा सर्व भावंडं मिळून त्या भावाला किंवा त्या व्यक्तीला त्या अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या अडचणीतून त्या व्यक्तीला बाहेर काढत असतो. तेव्हा त्या व्यक्तीचा देखील नंतर विकास होत असतो किंवा त्याची देखील प्रगती होत असते आणि तो अडचणीवरती सहज मात करू शकतो. परंतु ज्या कुटुंबामध्ये एखाद्याचा चांगलं होत आहे, विकास होत आहे किंवा त्याची प्रगती होत आहे, तो यशस्वी होत आहे कामामध्ये आणि त्या व्यक्तीला जर मागे खेचण्यासाठी त्यांच्याच कुटुंबातील व्यक्तीने प्रयत्न केला, तर त्या कुटुंबातील व्यक्तींचा कधीच विकास होत नसतो किंवा त्याची प्रगती होत नसते. म्हणून एकमेकांना सहाय्यता करणे खूप गरजेचे असते. एकीचे बळ एवढे असते, की एकीच्या बळाने मोठमोठे कार्य हे सहजपणे पार पाडले जात असतात. मोठमोठ्या कामामध्ये यशस्वी होण्यास मदत होत असते. मोठे-मोठे काम छोटे होत असतात. त्याच्यामुळे एकमेकांना मदत करणे खूप आवश्यक आहे. एकमेकाच्या साहाय्यानेच आपण आपली प्रगती किंवा विकास घडवून आणू शकतो. मग कुटुंबातील व्यक्ती असो, की मित्र असो. 4 मित्र मिळून जर एकमेकांना मदत करत असेल व एकमेकाला चांगलं करण्यासाठी एकमेकांना सहाय्यता करत असेल व त्याच्या विकासासाठी किंवा त्याच्या दुःखामध्ये सहभागी होत असेल व त्या दुःखातून काढण्यासाठी त्यांना प्रयत्न करत असेल, त्यांना साथ देत असेल, तर त्या मित्राचा देखील तेवढ्याच प्रमाणात विकास होत असतो. जर वाईट प्रसंग असेल आणि त्या प्रसंगामध्ये त्या व्यक्तीला पैशाची गरज असेल किंवा कुठल्याही मदतीची गरज असेल अडचणीमध्ये, तर त्याला कुठलीही मदत मिळत नसेल, तर अशा वेळेस तो व्यक्ती खचून जात असतो व त्या खचून गेलेल्या परिस्थितीत त्याचा विकास होत नसतो व तो त्याच्यात अधोगती प्राप्त होत असते. तो कितीही हुशार व्यक्ती असला तरी जेव्हा त्याला अडचणीत कुणाची मदत मिळत नाही, सहाय्यता मिळत नाही, तर तो आतून तुटून जात असतो व त्यामुळे त्याचा विकास संभव होत नसतो. जर त्याच व्यक्तीला जेव्हा अडचणीत मदत मिळत असते, त्याला सहाय्यता मिळत असते, तर तो व्यक्ती मोठमोठ्या संकटांचा देखील सहज देखील रीतीने सामना करून तो आपला विकास घडवून आणत असतो. त्याच्यामुळे एकमेकांना सहाय्यता करणे खूप आवश्यक असते. कारण सहाय्यतेनेच व्यक्ती विकास घडवून आणू शकतो किंवा स्वतःची प्रगती घडवून आणत असतो. एकमेकास सहाय्यता करणे, एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, म्हणजे एकमेकाच्या सहाय्याने आपण सर्वांचा विकास घडवून आणणे गरजेचे असते. जर एकटा व्यक्ती स्वतःच सर्व काम करतो म्हटलं तर कुठलंच काम शक्य होत नसते. कारण एकमेकाच्या सहाय्यतेशिवाय कुठलीही या जगात कुठलीही गोष्ट संभव होत नसते. म्हणून एकमेकाची सहाय्यता घेऊन 4 लोकांनी मिळून मिसळून जर काम केले, तर ते काम जेवढ्या लवकर व सहज होत असते, तेच काम एकट्या व्यक्तीने केले तर त्याला खूप वेळ लागतो व त्याला खूप वेळ लागत असतो आणि तो काम लवकर होतही नसतो. त्याच्यामुळे एकमेकांच्या सहाय्यताने, एकमेकाच्या मदतीने एकमेकाचा विकास घडवून आणणे खूप गरजेचे असते. 4 मित्र किंवा कुटुंबातील 4 व्यक्ती मिळून जर एकमेकांना मदत करत असेल व अडचणीच्या वेळेस एकमेकांना सांभाळून घेत असेल, तर ती अडचण सहजरित्या पार होत असते व त्या कुटुंबातील व्यक्तींचा चांगल्या प्रकारे विकास होत असतो. जर एखाद्या बघा तुम्ही बघितलं असेल, की काही-काही कुटुंबामध्ये 4 भावंडं एवढे मिळून मिसळून काम करतात, की एवढे मिळून मिसळून काम करतात, की त्या व्यक्तीचा त्या कुटुंबाचा खूप मोठा विकास झालेला असतो. ते कुटुंब हे विकसित असते. त्यांचा चांगला विकास असतो. ते नामांकित कुटुंब होत असते व त्याच्या सर्वीकडे चांगला आदर-सत्कार होत असतो. परंतु ज्या कुटुंबात तुम्ही बघाल, त्या कुटुंबातील भावंडं हे एकमेकांना तुटून राहत असतात. एकमेकाशी बोलत नाही आणि एकमेकांना मदत करत नाही. त्या कुटुंबात तुम्ही बघाल, की ते कुटुंब कधीच यशस्वी होत नसते
आणि त्या समाजामध्ये त्या कुटुंबाचं कुणीही नाव घेत नसते, गुणगौरव पण देखील होत नसते. म्हणून एकमेकांना मदत करून किंवा एकमेकांना सहाय्यता करून, एकमेकांना जुळून एकमेकाचा विकास घडवून आणणे खूप आवश्यक असते. आणि एकमेकाच्या मदतीनेच आपण स्वतःचा आणि आपल्या कुटुंबियाचा देखील विकास घडवून आणू शकतो. त्यामुळे एकमेकांना सहाय्यता करावं, स्वतःसोबतच आपल्या कुटुंबाचा देखील विकास घडवून आणा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही सर्वांना लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.